मोदींच्या वाढदिवशीच नेमका विटंबनेचा प्रकार कसा घडला असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय। पोलीस तपासाचा मुख्य रोख खोडसाळपणाकडे जातोय। मीनाताई पुतळ्याची दुसऱ्यांदा विटंबना करण्यात आलेली आहे आणि याच्या महत्त्वाच्या दिवशी अशी घटना घडलेली आहे, त्यामुळे खोडसाळपणाकडे हा रोख चाललेला आहे। आणि हाच प्रश्न घेऊन जाणार आहोत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडे। महेंद्र, नक्कीच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने जे ते भाजपकडून जे ते देशामध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त आहेत ते प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम केले जात आहेत। 15वडा जो आहे तो 15 दिवस त्यांच्या वाढदिवसा साजरा करण्यात येणार आहे। मात्र याच दिवशी नेमकं हे प्रकरण का झालं आणि हे कोणी केलं आहे याबाबत अद्याप पोलीस तपास करत आहेत। मात्र पोलिसांना यातून काही निष्पन्न होतं आहे का, हे का केलं, असं कोणी माथे फिरवून हे केलं की काही करवलं आहे, किंवा ठाकरे गटाचे आमदारांनी ज्या पद्धतीने म्हटलं की आम्ही जे आंदोलन केलं होतं त्याचं पुढे ते प्रत्युत्तर असावं असंही त्यांना अंदाज आहे। दिवाकर रावते यांनी सांगितलं की या सगळ्या जे ते सुरक्षेचा प्रश्न आहे, त्यामुळे सरकारचं अपयश आहे या सगळ्या गोष्टी, त्यामुळे सरकारवरती कुठेतरी जे ते टीका करताना ठाकरे गट पाहायला मिळतं आणि ठाकरे गटाकडून जो आहे तो तीव्र असा संताप व्यक्त करण्यात येतोय। कारण मासाहेब हे सर्व जे आहे ते शिवसैनिकांचं श्रद्धास्थान मानलं जातं। मासाहेबांबद्दल सांगायला गेलं तर जेव्हाही काही शिवसैनिक जेव्हा जात होते मातोश्रीवर, तेव्हा मासाहेब जर दुरून आलेला असायचा कोणी शिवसैनिक तर त्याला स्वतःच्या हातात पैसे द्यायचे आणि त्याला जेवण खाऊ घालायचे आणि पाठवायचे। त्यामुळे अशा काही ज्या गोष्टी आहेत त्या प्रामुख्याने लोकांच्या मनात आहेत आणि बाळासाहेब ठाकरे किंवा मासाहेब यांचंही त्या ठिकाणी स्मारक आहे। या ठिकाणी जे ते रमाकांत आचरेकर यांचंही स्मारक आहे। मात्र या सगळ्या स्मारकाच्या सुरक्षेचा प्रश्न आता मोठ्या प्रमाणात ऐरणीवर आलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे यापुढे सरकारची भूमिका काय असेल, पोलिसांचा जे ती भूमिका काय असेल, या सगळ्या पुतळ्याला सुरक्षा प्रदान करण्यात येणार आहे की नाही। कारण या ठिकाणी दादर हा मध्यवर्ती केंद्र मानला जातो, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक येत असतात। सकाळपासून हा जो परिसर असतो तो रात्रीपर्यंत गजबजलेला पाहायला मिळतो। पोलीस प्रमाण जे ते या ठिकाणी वाढवलं जाईल, त्या पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी वाढवला जाईल काय, हे सगळे प्रश्न आहेत आता जे ते प्रामुख्याने विचारले जात आहेत। जी महेंद्र, पुन्हा एकदा मी तुमच्याकडे या संदर्भात येणार आहे। तुर्तास आपण पाहूयात मीनाताई ठाकरे यांचा जीवन परिचय। बाळासाहेबांची सावली असं त्यांना म्हटलं जायचं। मीनाताई या बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी। बाळासाहेबांशी 13 जून 1948 रोजी त्यांचा विवाह झाला। मीनाताई ठाकरेंचं लग्नापूर्वीचं नाव सरला वैद्य होतं। कर्जतमध्ये 6 सप्टेंबर 1995 रोजी हृदयविकारामुळे मृत्यू झाला। त्यांना बिंदू माधव, जयदेव आणि उद्धव अशी 3 मुलं। त्यावेळेला मी लगेच चंदू आणि आम्ही प्रबोधनकारांच्या पुतळ्याजवळ होतो। पुन्हा चंदूला बोलू जरा चल, तर बघितलं तर अंगावर तो रंग उडालेला होता। तो रंग रिमूव्ह करणं हा आमच्यासाठी पहिलं कर्तव्य होतं। पडला टाकला हा भाग नंतरचा होता, तर तो आम्ही मग ते पेंटर वगैरे बोलवून आम्ही ते रिमूव्ह करून टाकला पूर्ण। तर अनेक प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होत आहेत। कोणी केलं, कसं घडलं हा दुय्यम पाठ झाला नंतर, त्यामुळे आम्ही साफसफाई, पण ज्यांनी केलं हे गांडू काम केलेलं आहे। जर केलं असेल तर चुकून झालं असेल तर आम्ही पण पहिलं असं वाटलं की काय ते सिंदूर कलर करताना वगैरे काय डबा बिबा पडला वगैरे असं असेल, अंदाज लावला, पण ते तसं वाटत नाही, कारण चेहऱ्याच्या शोल्डरच्या खाली आहे हे सगळं झालेलं आहे। बघू आता पोलीस तपास करतीलच। तर मोदींच्या वाढदिवशीच नेमका विटंबनेचा प्रकार कसा असा प्रश्न उपस्थित केला जातोय। पोलीस तपासाचा मुख्य रोख हा खोडसाळपणाकडे आहे। मीनाताई यांच्या पुतळ्याची दुसऱ्यांदाही विटंबना झालेली आहे। सध्या परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस या संदर्भातला तपास करतायत। रात्रीच हा प्रकार झाल्याची शक्यता एकीकडे वर्तवण्यात येते, मात्र सकाळी 6 वाजेपर्यंत असं काही या ठिकाणी घडलं नव्हतं, असंही काही प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत। पुन्हा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडे।
महेंद्र, काय अधिक माहिती येते? हे सर्व प्रकार कधी घडलेला आहे? शिवसैनिकांना आणि ठाकरे समर्थकांना याची माहिती कधी मिळाली आणि कधी मग या ठिकाणी सर्व समर्थक जमण्यास सुरुवात झाली? प्रणिता, सकाळी 9:30च्या सुमारास जे आहे ते इथले शाखा प्रमुख आहेत अजित कदम आणि चंद्रकांत झगडे, ते या ठिकाणी आले होते आणि त्यांनी ह्या ठिकाणी पाहिलं की काहीतरी रंग जो आहे तो पाहायला मिळतो आहे. त्यांना थोडासा डाऊट आला, म्हणून त्यांनी जे आहे ते सर्वप्रथम त्या पुतळ्याचे जे आहे ते साफसफाई करायला सुरुवात केली आणि त्यांनी स्थानिक आमदार महेश सावंत यांना या गोष्टीची कल्पना दिली. पक्षप्रमुख जे आहेत ते ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनाही या ठिकाणी जे आहे ते कल्पना दिली आणि मोठ्या प्रमाणात हा एक मेसेज आहे तो सर्व या विभागात पसरला आणि जे आहे ते ठाकरे गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी यायला सुरुवात झाली. ठाकरे गटाचे काही नेते ते या ठिकाणी आले होते. मिलिंद नार्वेकर असतील, दिवाकर रावते असतील, स्थानिक आमदार महेश सावंत हे या ठिकाणी जे आहे ते आलेले पाहायला मिळतात आणि अजूनही जे आहे ते काही लोक आहेत ती या ठिकाणी पाहायला मिळतात. ठाकरे गटाच्या नेत्या आहेत किशोरी पेडणेकर या इथे 10-15 मिनिटात येणार आहेत. आता उद्धव ठाकरे ही या ठिकाणी येणार आहेत असं सांगितलं जात आहे. मात्र उद्धव ठाकरे या ठिकाणी येतील का? कारण आज जे आहेत त्या प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आहे, त्यानिमित्तानेही काही कार्यक्रम आहेत ते ठाकरे गटाकडून करण्यात येतात. मात्र याच दिवशी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे, याच दिवशी जे आहे ते ही घटना घडणं जे ते ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसाठी एक चीड आणणारी आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून तो प्रचंड असा संताप व्यक्त करण्यात येतो आहे. आता प्रामुख्याने ठाकरे गटाकडून याच्या पुढची भूमिका काय असणार आहे, त्यामुळे पोलिसांचा तपास कोणत्या दिशेने असणार आहे, पोलीस या वेळेस गुन्हा दाखल करून ज्या कोणी या समाजकंटकांवर जी काही कारवाई केली आहे त्याचा तपास, त्याचा शोध कसा घेतील, त्या आरोपींना कसं पकडतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. प्रणिता. अगदी महेंद्र, आपण जर बघितलं तर आता या निमित्तानं शिवसेना आणि ठाकरे गट एकमेकांकडे बोट दाखवताना दिसून येत आहे. त्यामुळे हे कुणी केलं असा प्रश्न उपस्थित होतोय. काही वेळापूर्वीच खासदार नरेश म्हस्के यांनीही आपल्याशी बोलताना अशीच काहीशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे कुठेतरी आता ह्या दोन पक्षांची एकमेकांवर टीका सुरू झाली आहे या संपूर्ण मुद्द्यावरून. या गोष्टीचा आहे तो सर्वप्रथम सगळीकडून निषेधच व्यक्त करण्यात येतो आहे. मात्र पाहिलं गेलं तर सर्वप्रथम जे ते अनिल देसाई या ठिकाणी आले, त्यांनी प्रसारमाध्यमांना जी प्रतिक्रिया दिली की सरकारचं जे ते अपयश आहे या अशा गोष्टींवरती. कारण मासाहेबांचे जे मीनाताई ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी, त्यांच्या या पुतळ्याला जो विटंबना झाली आहे ती दुसरी वेळ आहे आणि ही दुसरी वेळ असताना या ठिकाणी अशा गोष्टी होणं म्हणजे सरकारचं अपयश आहे. महेश सावंत यांनी सांगितलं की सरकारनी जे आम्ही ठाकरे गटाचं जे कार्यकर्त्यांनी जे आंदोलन आहे ते केलं होतं त्याला कुठेतरी प्रत्युत्तर म्हणून या गोष्टी केल्या गेल्या असाव्या असंही त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. मात्र या गोष्टीला जे ते शिवसेनेकडूनही विरोध जे आहे तो करण्यात येतो आहे. आता पोलीस यांचा जो आहे तो भूमिका असणार आहे ती प्रामुख्याने महत्त्वाची असणार आहे आणि यावेळेस जे आता पाहायला गेलं तर ठाकरे गटाचे कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील तेही या ठिकाणी ते हळूहळू जमण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता यावेळेस उद्धव ठाकरे येतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण सर्व शिवसैनिकांमध्ये जी आहे ती संतापाची आणि तीव्र अशी चीड निर्माण झालेली पाहायला मिळते. प्रणिता. अगदीच महेंद्र, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय सध्या शिवाजी पार्क परिसरात मोठ्या संख्येनं उद्धव ठाकरे समर्थक जमलेले आहे. पोलीस सध्या या घटनेचा तपास करताय. हा खोडसाळपणा करणारी व्यक्ती कोण याचा तपास सीसीटीव्हीच्या आधारे घेतला जातोय. हा रंग नेमका कधी टाकला गेला त्यावेळेचाही तपास घेऊन आणि त्या आधारे आता पुढील तपास पोलीस करताय. दुसऱ्यांदा पुतळ्याची विटंबना झालेली आहे. सध्या ही दोन दृश्य आपण पाहतोय. पुतळ्याची विटंबना झाली जेव्हा या पुतळ्यावर लाल रंग होता तेव्हाची आणि त्यानंतर उद्धव ठाकरे समर्थकांकडून या पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली. तर पेंटरला बोलवून या पुतळ्याची स्वच्छता केली गेली अशी प्रतिक्रिया ठाकरे समर्थकांनी दिलेली आहे. मात्र या घटनेवरून आता राजकारणाच्या स्तरावरही चर्चा होऊ लागलेली आहे. जर राजकीय द्वेषापोटी हे सगळं झालं असेल तर अत्यंत निषेधार्ह ही घटना आहे असं बोललं जात आहे. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे शिवसैनिक चांगलेच चिडलेले आहे. आणि यावरच भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी जय महाराष्ट्राशी संवाद साधलेला आहे. त्यांनी या पुतळा विटंबना प्रकरणी काय म्हटलंय ऐकूयात.
एकतर कोणीतरी हे विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने केलेलं असावं किंवा यामागे काहीतरी षडयंत्र असावं असं माझं स्पष्ट मत आहे. आणि या घटनेचा मी धिक्कार करतो. मीच काय, महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस झालेल्या घटनेचा धिक्कारच करेल, हे मी अत्यंत नम्रपणे सांगू इच्छितो. मीनाताई ठाकरे या त्या ठिकाणी वास्तव्य मूर्ती आहेत, होत्या आणि त्यांच्याविषयी एक वेगळं आदराचं स्थान महाराष्ट्रातील जनमानसात आहे. त्यामुळे त्यांना माझापणा येतो. परंतु त्याचं राजकारण कोण करू पाहत असेल तर दुर्दैव आहे. आणि याच्या मागे नेमकं काय आहे हे लवकरच आपल्या समोर 100% येईल. दुसरीकडे लक्ष केंद्रित व्हावा अशी त्यांची धारणा होती की मासाहेबांवरती कुठल्या तरी सांगून हे केलं तर त्याचा आक्षेप आणि प्रक्षोभ होईल पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्यांची ती बातमी झाकली जाईल. परंतु आमच्या उद्धव साहेबांनी सांगितलं की सगळ्यांनी संयमाने घ्या, संपूर्ण साफ करून पोलीस प्रशासन त्याचा शोध घेत आहे. फोन आला त्यावेळेला मी लगेच चंदू आणि आम्ही प्रबोधनकारांच्या पुतळ्याजवळ होतो. फोन आल्यावर चंदूला बोलू जरा चल, तर बघितलं तर अंगावर तो रंग उडालेला होता. तो रंग रिमूव्ह करणं हा आमच्यासाठी पहिलं कर्तव्य होतं. पडला टाकला हा भाग नंतरचा होता, तर तो आम्ही मग ते पेंटर वगैरे बोलवून आम्ही ते रिमूव्ह करून टाकलं पूर्ण. अजित मला बोलल्यावर पहिलं आम्ही आमचं कर्तव्य केलं की साफसफाई. कारण कोणी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर आता या ठाकरे समर्थकांच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत. पुतळ्याची स्वच्छता ठाकरे समर्थकांकडून करण्यात आलेली आहे. सध्या शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि या घटनेची चौकशी केली जाते. हा खोडसाळपणा नेमका कोणी केला याचा तपास पोलीस करतात. मात्र घडलेल्या घटनेचा प्रत्येकच पक्षाकडून निषेध व्यक्त केला जातोय. प्रवीण दरेकर यांनीही ही घटना निषेधार्ह असल्याचं म्हटलेलं आहे. तर उद्धव ठाकरे गट असो किंवा शिवसेना, प्रत्येकच पक्षातून या घटनेचा निषेध हा केला गेला आहे.